हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा, आत्ता ना संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. कारण आहे ना, दुपारी ना बसल्या बसल्या मी एक गोष्ट वाचलेली बघा, आणि ती गोष्ट मला खूप आवडली. त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला पण नक्कीच आवडेल, म्हणून आहे ना मी ती गोष्ट एका वहीच्या पानावरती लिहून घेतली आणि ती गोष्ट आता तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही ती गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर ती गोष्ट अशी आहे की आईची आणि मुलीची आहे बघा. तर ती गोष्ट आहे ना, असं समोरासमोर नाही का, आईचं आणि मुलीचं कॅरेक्टर पाहिजे इथं. म्हणजे कसं म्हणजे नाही का, दोघी जणी पाहिजेत आणि एक डायलॉग आईचा आणि एक डायलॉग मुलीचा पाहिजे. असं चेहऱ्यावरती हावभाव, इमोशनल, डोळ्यात पाणी, भावूक होऊन बोलणं, हे सगळं सगळं ह्या गोष्टीमध्ये पाहिजे अशी गोष्ट ही. पण विषय म्हणजे काय ना, माझ्यापाशी ना कोणच नाही, मी एकटीच आहे ना. त्याच्यामुळं ही गोष्ट मी तुम्हाला वाचून सांगणार आहे. जर स्वीटी असती तर नक्कीच मी आणि स्वीटीने ही गोष्ट आम्ही दोघींनी मिळून बनवली असती. तिने मुलीचं कॅरेक्टर, मी आईचं कॅरेक्टर, जी की आमचं आहे आई मुलीचं नातं, तर ते मी नक्कीच बनवलं असतं. पण आता सध्या इथं कोणच नाही, मी एकटीच आहे. त्याच्यामुळं ना मी फक्त ही गोष्ट तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. ही गोष्ट मला आवडली होती ना, त्याच्यामुळं. जर मला आवडली नसती तर मी कधी नाद नाही केला कोणची गोष्ट तुम्हाला सांगायची. पण मला आवडली त्याच्यामुळे मी लिहून घेतली आणि हे सांगायचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि काही चुकलं वाकलं तर नक्कीच माफ करा. थोडक्यातच आहे, जास्त काय नाही आहे. थोडंच एक 2-3 मिनटाचे, जास्त नाही. मी सांगायचा प्रयत्न करते, तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. खरंच ही गोष्ट जर बनवली असते ना, म्हणजे नाही का, आईचं आणि मुलीचं कॅरेक्टर एकच नंबर गोष्ट झाली असती. इतकी मनाला लागणारी, इतकी भावूक गोष्ट आहे ना, लय म्हणजे अशी नाही का, मनाला लागणारी गोष्ट. ही गोष्ट वाचताना मनाने माझ्या डोळ्यातनं पाणी आलेलं. त्याच्यामुळं म्हणलं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करावा. आईची आणि मुलीची गोष्ट आहे. तर बघा, गोष्टीचं नाव आहे आईची साडी आणि मुलीचं स्वप्न, असं गोष्टीचं नाव आहे. तर मी सांगायचा प्रयत्न करते. बघा, मुलगी लग्न झालेली आईकडे भेटायला आलेली असते. मुलगी लग्न झालेली आईकडे भेटायला आलेली असते आणि सकाळच्या पारीना आई स्वयंपाक बनवत असते. मुलगी आईकडे हसत येते आणि आईच्या अंगावरची साडी बघून आईला म्हणते, आई, काय म्हणते, आई अजून तीच साडी, आई अजून तीच साडी लग्नातली ना गं? आईला प्रश्न करते मुलगी. तर आई हसत उत्तर देते, हो ग, ही साडी माझ्या भाग्याची आहे. मुलीला आई म्हणते, हो ग, ही साडी माझ्या भाग्याची आहे. तू पहिल्यांदा शाळेत गेली होती तेव्हा हीच साडी मी घातली होती, असं आई मुलीला सांगते. ज्यावेळेस मुलगी लहान होती, शाळेत जात होती, आणि आई मुलीला, आपण नाही का पहिलं मुलांना शाळेत सोडवायला जायचं, त्याच्याशिवाय मुलं जातच नव्हती शाळेत. हाताला धरून न्यायचं, त्यांना शाळेत सोडवायचं, बसली तर बसली, नाही तर पदराला धरून माघारी यायची मुलं, असं करायची. आताची कशी शाळेत जाते तशी शाळेत जात नव्हती पहिली. आम्ही तर नाही जायचो. आई शाळेत जरी सोडवायला आली ना, आमची आजी यायची बघा सोडवायला, तर आजीच्या पदराला धरून मी माघारी यायची. माझा भाऊ म्हणजे पप्पा आणि मी, आम्ही दोघं आजीपाशी होतो बघा त्यावेळेस. तर पप्पा आणि मी दोघं जण आजीच्या पदराला धरून माघारी यायचो. पप्पा तर नक्कीच यायचा बघा. आता मिलिटरीत येतो, साहेब झालाय मोठा, पण त्यावेळेस लहानपणी. आणि बघा, तर सोमा पांडू काय इकडं आई आपणकडे होते, केशव पण, आणि मी आणि बाप्पा आम्ही दोघंच आजी आजोबांपाशी होतो शाळेसाठी. तर आई तसं बोलते तिला, तू पहिल्यांदा शाळेत गेली होती तेव्हा हीच साडी मी घातली होती. तर मुलगी थोडी इमोशनल होऊन नाही का, म्हणजे लहानपणीची आठवण आईने अजून जपून ठेवली आणि इतकी आप्रोगाने अजून घालते. माझं लग्न झालं तरी आई त्यावेळेसची साडी घालते म्हणल्यावरती जरा वाटतंच ना मुलीला. आई साडी जुनी झाली, चल मी तुला नवीन घेऊन देते, असं मुलगी म्हणते. तर आई हसत पण थोडंसं भावूक होऊन बोलते, साडी जुनी झाली असेल पण आठवणी अजून ताज्याच आहेत ग, असं मुलगी बोलते. तर बघा, प्रत्येक आईला सांगायची काही गरज नाही, मी पण एक आई आहे. ज्यावेळेस आपली मुलं लहान असतात आणि ती जन्मल्यापासून ती त्यांचं लग्न म्हणजे नाही का, मुलींचं लग्न होऊन त्यांचं कन्यादान करून त्या ज्या सासरी जाऊस तर ज्या आठवणी असतात त्या प्रत्येक आईबापांसाठी एकदम ताज्या आठवणी असतात. लहानपणीच्या जरी आठवणी आपण काढल्या तर किती आनंदाने एकदम प्रसन्न होऊन सांगतो, चर्चा करतो, बोलतो, त्या त्या ह्याच्यात जातो आपण नाही का, त्यावेळेसच्या आठवणीत जातो एकदम
असं वाटतं की आत्ता आपण तिथंच आहे असं वाटतं. आम्हाला तर वाटतं बघा. आमच्यासारखं विषय चालू असतात ना, पोरं आले की पांडू, सोमा किंवा पप्पा, केशव आणि स्वीटी भैया, आम्ही सगळी एकत्र आलो की आमचा विषय लहानपणीचा चालूच असतो. जसं की स्वीटी आणि भैया लहानपणी खोड्या करायचे, खेळायचे, त्यांचं काय काय खेळणं होतं, ती सगळ्या आठवणी आमच्या चालूच असते. तसं ही म्हणते, साडी जुनी झाली ग पण आठवणी अजून ताज्याच आहेत, असं आई म्हणते. आणि नंतर आई बोलते हळू आवाजात, ही साडी घालून मी तुला पहिल्यांदा शाळेत नेलं होतं. म्हणजे आई काय सांगते, ही साडी घालून मी तुला पहिल्यांदा शाळेत नेलं होतं, त्या दिवशी पावसात भिजलो होतो, पण तू म्हणाली, म्हणजे ज्यावेळेस शाळेत सोडवायला गेली त्यावेळेस पावसात भिजलेली, त्यावेळेस तू म्हणाली होतीस, आई मला साडी तुझ्यासारखी हवी. बघा, म्हणजे ती मुलगी आईला बोलली होती की मला पण साडी, जी साडी आईने घातली होती तिला शाळेत सोडवायला गेलती त्यावेळेस जी अंगावरती साडी होती त्यावेळेस ती मुलगी बोलली होती की आई मलाही अशीच साडी हवी आहे तुझ्यासारखी. त्याच्यामुळं आईने ती साडी जपून ठेवली होती, अजूनपर्यंत वापरत होती, असं या गोष्टीतून जाणून येते. ती बोललेली आईने आतापर्यंत लक्षात ठेवलं, मलाही तुझ्यासारखीच साडी हवी. मस्त असते बघा. तीच ऐकून आहे ना मुलीने, म्हणजे माझ्या डोळ्यातनं पाणी आलेलं. तर मुलगी डोळ्यात पाणी येऊन नंतर ना आईला बोलते, आई तू माझं सगळं स्वप्न पूर्ण केलं, साडीचं स्वप्न नाही आयुष्याचं सुद्धा. म्हणजे मुलगी आईला बोलते, ती असं बोलली होती ना लहानपणी, जी आई म्हणाली की तू मला म्हणाली होती की मला ही अशीच साडी पाहिजे म्हणून, त्यावेळेस मग मुलगी तिला बोलते, आई तू माझं सगळं स्वप्न पूर्ण केलं ग, साडीचंच नाही तर आयुष्याचं सुद्धा स्वप्न सगळं पूर्ण केलं, मुलगी आईला बोलते. तर आई आणि मुलगी चहा घेत बसलेले असतात. मुलगी आईला म्हणते, आई ह्या साडीची मी फ्रेम करून ठेवणार आहे. आई चकित होऊन बोलते, फ्रेम करून? फोटो नाही, ही साडी आहे. तर मुलगी हसून, अगं ही साडी नाही, माझं बालपण आहे. आईला बोलते, ही साडी नाही माझं बालपण आहे. तर दोघे हसत हसत आई तिच्या कपाळावरनं मायेचा हात फिरवते. बघा, म्हणजे मुलगी बोलते, मुलीने लहानपणी आईला काय बोललेली असती शाळेत सोडवायला गेली, पावसात भिजलेली त्यावेळेस, की मलाही तुझ्यासारखी साडी हवी आहे. त्यावेळेस ती मुलगी येते तेव्हा ती आई तिला सांगते, तू असं बोललेली होती. तर नाही का मुलगी बोलते, आई तू माझं साडीचंच नाही तर आयुष्याचं पण स्वप्न पूर्ण केलं, शिक्षण हे देऊन, म्हणजे असेल काय. आणि नंतर ना दोघी चहा घेत बसलेले असतात. मुलगीला म्हणजे ती साडीसाठी फ्रेम बनवून ठेवणार आईची आठवण म्हणून, असं ती म्हणते, फ्रेम नाही हा फोटो आहे, ती म्हणते माझं बालपण आहे त्याच्यात. तर ही आता शेवटचं म्हणजे 2च ओळी राहिलेत, आता तेवढं ऐकून घ्या फक्त. तर बघा, आई साडी हातात घेऊन खिडकीतून बाहेर बघते, मुलगी निघून जाते, झाले त्यांची चहा पाणी झालं, चर्चा झालं, मुलगी जाते सासरी तिच्या. तर शेवट एक वाक्य दिलंय, ते वाक्य पण एकदम भारी आहे बघा, मला तर आवडलं. तुम्हाला आवडतंय का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. मी गोष्ट सांगायचा प्रयत्न केलाय. झाली गोष्ट. मुलगी बोलते, आईने सांगितलं साडीची आणि मुलीचं स्वप्न, आयुष्याचं स्वप्न आणि साडीचं, हे गोष्ट संपली इथंच. आता एक वाक्य 2 लाईनीत, तेवढं एक ऐकून जावा. तर आईच्या साडीत फक्त धागे नसतात, आईच्या साडीत फक्त धागे नसतात, असतात तिच्या आठवणी, असतात तिच्या आठवणी आणि तिच्या मुलीचं संपूर्ण आयुष्य. मुलीचं संपूर्ण आयुष्य म्हणजे लहानपणीच्या आठवणी. हे तुम्ही समजून घेतलंच असेल, तुम्हाला समजून सांगायचा काही प्रयत्न करत नाही, कारण हे 2 लाईनीचं वाक्य, ही गोष्ट सांगितली समजून, पण हे लाईनी तुम्ही नक्कीच समजून घेतल्या असत्यानं. तर कशी वाटली गोष्ट ही सांगा. काय झालं गोल्या? संध्याकाळचे 7 वाजून गेलेत ना, आता अंधार पडलेला आहे सगळा. तर ते वाक्य नंतर अजून एकदा सांगते आईसाठी. मी पण एक आहे, तुम्ही पण आई आहात. तर आईच्या साडीत फक्त धागे नसतात, माझी पण आई आहे. माझ्या आईने जी साडी आणली तिला म्हणजे मला आवडली की मी सांगत असते, आई मला ही साडी आवडली, छान आहे अगं, मला पण अशीच पाहिजे. आई म्हणते जा घेऊन, मी पण घेऊन येत असते. म्हणजे प्रत्येक साडी नाही बरं का, कवा तरी क्वचित. मला पण कळतं तिने घातली म्हणजे तिला पण आवडते, त्याच्यामुळे मी पण जास्त काही करत नाही, पण कधीतरी म्हणते त्यावेळेस ती आई मला देते ती साडी. तर आईच्या साडीत
गोल्या त्याच्या मागं लागलेला बघा, ते किडू उडते नाही का, लाईट आहे ना, लाईटीची किड. आता संध्याकाळचा टायमिंग आहे त्याच्यामुळं आईच्या साडीत फक्त धागे नसतात, असतात तिच्या आठवणी आणि तिच्या मुलीचं संपूर्ण आयुष्य. तर चला, झाली गोष्ट, थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. ही गोष्ट कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा, आणि आवडली असली तर वाटलं तर करा शेअर आणि लाईक पण करा. तर बघा आता संध्याकाळचे तुम्हाला तर 3दा सांगितलं, तुम्ही माणसानं काय 3दाच टायमिंग सांगते, दिसतोय ना पाठीमागं सगळा अंधारच दिसतोय, कारण मी बाहेर बसले ना इकडच्या साईडला. बघा संध्याकाळचं वातावरण आपल्या रानातलं असं या, बघितलं का. आणि गोल्या बसला इथं राखण, कोण येतंय कोण जातंय, कोण आहे गोल्या, गोल्या आव बघा, वाघाने जांभळी दिली. आमचं ही वाघाचं पिल्लू आहे बरं का. ए वाघाच्या पिल्ला इकडे घे, चाललं वाघाचं पिल्लू, बघितलं का शिफ्टीवर करून. मण्या कुठे गेला, मण्या, मण्या इथं खुर्चीवर बसला होता, गेला कुठं मण्या, होय र गोल्या, तू वाघाचं पिल्लू आहे ना, वाघाचं पिल्लू आहे ना, होय र, लगेच झोपला, बघितलं का कसं काय. थांब थांब थांब. तर चला असू द्या, व्हिडिओला करते हे त्याची गोष्ट आवडली असली तर नक्कीच सांगा मला, आणि जर मला अशा गोष्टी भेटल्या तर तुम्हाला सांगायचा प्रयत्न करन, जर ही गोष्ट आवडली असेल तर, नाहीतर विषय संपला. तर चला, बाय बाय, बाय बाय गोल्या, हां बाय बाय म्हण, बाय बाय, असं असं कर, असं असं हात हात असा करायचा, असा हिथं 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 गोल्या हिथं, बाय बाय, बाय बाय. हे म्हणे तू काय पण करायला लावते, तुझं तू कर की बाय बाय, होय, मला कशाला बाय बाय करायला लावते, हे का नाही गोल्या. आता तुझं दात दाखव, दात दाखव, बघू बघू, नाही मूड नाही आता, चला.